राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे। एका बलात्कार प्रकरणाच्या तपासात जे त्यांच्या पक्षातील एका व्यक्तीशी संबंधित आहे त्या प्रकरणात बनावट कागदपत्र सादर करून खोटी माहिती दिल्याबद्दल मानकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात, आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा हा राजीनामा। बलात्कार प्रकरणात खोटी माहिती दिल्याबद्दल मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पण त्यानंतर केली जाणारी बदनामी आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना होत असलेला त्रास अशी कारणं पुढे करत मानकरांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष अजित पवारांकडे सुपूर्द केलाय। दीपक मानकरांशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शांतनू कुकडेला काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना कुकडे, त्याचे सहकारी आणि दीपक मानकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं आढळून आलं। याचा तपास करताना पोलिसांनी दीपक मानकरांकडे काही कागदपत्र मागितली, मात्र मानकरांनी त्यांचे आर्थिक व्यवहार दडवण्यासाठी खोटी कागदपत्र पोलिसांना सादर केल्याचा पोलिसांचा आरोप आहे। हे नेमकं प्रकरण काय होतं ते पहा। दीपक मानकरांवर का झाला गुन्हा दाखल? जुलै 2023 मध्ये दीपक मानकर पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले। मानकर शहराध्यक्ष झाल्यावर त्यांच्या पुढाकाराने शंतनू कुकडे हा पक्षात सक्रिय झाला। कुकडेला अल्पसंख्याक विभागाचं राज्य उपाध्यक्षपद देण्यात आलं। कुकडे पुण्यात गरजू मुलींसाठी हॉस्टेल चालवत होता। याच हॉस्टेलमधले राहणाऱ्या 2 मुलींनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला। बलात्कार प्रकरणात कुकडेवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली। प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना कुकडे आणि मानकर यांच्यात 1 कोटीहून अधिक रुपयाच्या रकमेचा व्यवहार आढळला। पोलिसांनी याबाबत दीपक मानकर यांना चौकशीसाठी बोलवलं असता मानकरांनी पुरावा दाखल सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर मानकरांवरही गुन्हा दाखल झाला। फॉल्स डॉक्युमेंट समोर आला, त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन, दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शंतनू कुकडेची आहे त्याच्यामधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता, म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। कोण आहे दीपक मानकर ते पाहूया। दीपक मानकर पुण्याच्या राजकारणातलं एक जुनं नाव आहे। 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2014 मध्ये ते कसब्यातून विधानसभा निवडणूक लढले। पुणे महापालिका नगरसेवक, उपमहापौर अशा पदांवर त्यांनी काम केलंय। 2023 मध्ये राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर ते अजित पवारांसोबत गेले। जुलै 2023 मध्ये मानकरांना पुणे राष्ट्रवादीचं शहराध्यक्षपद देण्यात आलं, पण दीपक मानकर यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद आहेत। अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागलाय। पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर मानकरांनी अजित पवारांसाठीच काम करत राहणार असल्याचं म्हटलंय, पण दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानं आता पुणे पोलीस मानकरांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दीपक मानकर यांची कारकीर्द मग ते कोणत्याही पक्षात असो ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे। तरीही राष्ट्रवादीचे 2 भाग झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्याकडे पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली। हा निर्णय अजित पवारांना महागात पडतोय का असा प्रश्न विचारला जातोय, कारण अतिशय गंभीर गुन्ह्यात मानकर यांना पुणे पोलिसांनी आरोपी ठरवलंय। तर आता सत्ताधारी पक्षात असल्याचा मानकर यांना खरंच फायदा होतोय का हे पाहायचंय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।